आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीचे वय आज 4.5 बिलियन वर्ष एवढं आहे. सुमारे 4 बिलियन वर्षांपूर्वी पाण्याचे फॉर्मेशन या पृथ्वीवर झाले व त्यानंतर पहिले एकपेशीय सजीव समुद्रात जन्माला आले. इथूनच सुरू झाली एक नवी सजीवांची उत्क्रांती. एकपेशीय सजीवांनी प्रकाश संश्लेषण करून पृथ्वीचे वातावरण ऑक्सिजनने भरून टाकले आणि बघता बघता पृथ्वीवर सजीवांच्या अनेको प्रजातींनी जन्म घेत आपला पाय रोवला. पाण्यातून सजीव जमिनीवर आले आणि पुढील कोट्यावधी वर्षात पाहता पाहता विकसित होत उंच आकाशात झेपावू देखील लागले. आपल्या निर्मितीपासून पृथ्वी सुमारे 6 वेळा नैसर्गिक विनाशाला सामोरी गेली आहे, ज्यात जवळपास सर्वच पृथ्वीवरील प्राणी वनस्पती जीवन नष्ट झाले होते. एवढे होऊनही परत नव्या सजीव प्रजाती व वनस्पती जन्माला येऊन परत एकदा सजीवांचा प्रसार या पृथ्वीवर होत गेला. पृथ्वीवर आज सुमारे 8.7 मिलियन सजीवांच्या प्रजाती आहेत. त्यापैकी मानव देखील एक प्रजाती आहे. माणसाच्या पूर्वजांचे आगमन या पृथ्वीवर फारच अलीकडे म्हणजे सुमारे 70 ते 75 लाख वर्षांपूर्वी झाले असं मानलं जातं. वानरांपासून ते आजच्या आधुनिक मानवापर्यंतचा उत्क्रांतीचा प्रवास करण्यात लाखो वर्षांचा कालावधी जावा लागला आणि त्याचाच परिपाक म्हणजे आजचा विकसित मानव. आज माणसाने पाहता पाहता संपूर्ण पृथ्वीवरील वनस्पती, प्राणी, पर्यावरण, निसर्ग यावर जणू एकाधिकार प्रस्थापित केला आहे. आज पृथ्वीला एका मानवनिर्मित कृत्रिम विनाशाच्या उंबरठ्यावर तो घेऊन आला आहे. माणसाच्या हव्यासापोटी आज पृथ्वीवरील बऱ्याचशा वनस्पती, प्राणी प्रजाती जवळपास नामशेष झाल्या आहेत. प्राण्यांची बेछूट हत्या, वृक्षांच्या कत्तली, जमीनच नाही तर समुद्र देखील माणसाने अतिक्रमित करत निसर्गाचा समतोल आता पूर्णतः बिघडवला आहे. पृथ्वीवर सजीवांना पोषक वातावरण, हवा, पाणी, वृक्ष निर्माण होण्यासाठी काही बिलियन वर्षाचा कालावधी जावा लागला. पण गेल्या काही शतकात माणसाने या सर्वच नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश मांडला आहे. आज जो पृथ्वीवर शुद्ध ऑक्सिजन उपलब्ध आहे तो अरबो वर्षांच्या कालावधीत इतर सजीवांनी प्रकाश संश्लेषण करून निर्माण केलेला आहे. आज ज्या जीवाश्म इंधनाचा आपण वापर करत आहोत ते जीवाश्म इंधन निर्माण होण्यासाठी पृथ्वीवर नैसर्गिक प्रलयांना सामोरे जात अनेक सजीवांना व वनस्पतींना आपला जीव गमवावा लागला आहे. आधुनिक यांत्रिक युगाची सुरुवात सुमारे 300 वर्षापूर्वी झाली असं मानलं जातं. यांत्रिक युगाच्या आगमनाने मानवी जीवन सुसह्य जरी झाले तरी त्याचा प्रतिकूल परिणाम पर्यावरणावर वाढतच गेला. गेल्या अनेक वर्षात मानवनिर्मित प्रदूषणांमुळे समुद्राचेच नाही तर संपूर्ण पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे. यालाच आपण ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो. पृथ्वीवरील व समुद्रातील जीवन यामुळे धोक्यात आले आहे. समुद्राच्या पाण्याची आम्लता वाढल्याने
पर्यावरणाला पोषक ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या समुद्रातील वनस्पती आता नष्ट होत आहेत। जागतिक तापमान वाढीमुळे दक्षिण व उत्तर ध्रुवांवरील बर्फाचे ग्लेशियर झपाट्याने वितळत असल्याने समुद्राची पातळी वाढून माणसाने जणू एका कृत्रिम जलप्रलयालाच आमंत्रण दिले आहे। निसर्गाने इतर सजीव प्रजातींपेक्षा मानवाला जास्त कुशाग्र बुद्धिमत्तेसोबत एक नैतिक जबाबदारी देखील दिली होती, ती म्हणजे या निसर्गाच्या रक्षणाची। परंतु आजचा मानव ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतो आहे का, याचा विचार आज करावाच लागेल। मित्रहो, अंघोळीची गोळी ही संस्था समाजात निसर्ग, पर्यावरण, वृक्ष, प्रदूषण याविषयी जनजागृती आणण्यासाठी प्रयत्नशील आहे। अंघोळीची गोळी ही संस्था आपल्या अभिनव उपक्रमाअंतर्गत समाजाला भविष्यातील संभावित धोक्यापासून सचेत करत सामाजिक विचारधारेत आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे। मित्रहो, चला आमच्या सोबत आणि निसर्गाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पहा। निसर्ग हाच ईश्वर आहे। तो टिकला तरच माणूसही टिकेल आणि मानवता देखील।